आणि मेघनाथ गरज साहेब नक्कीच आपल्या फेसबुक वॉलवर निश्चितच सगळे फोटो ते अपलोड करतील अशी माहिती मिळते. धन्यवाद. गावपंच मंडळ अध्यक्ष राई भगवान पाटील आणि अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानदादा पाटील इथे उपस्थित झालेत. त्यांना देखील शुभेच्छा देऊया. स्ट्राईक केंडला बॅटर आणि संतोष भोईर आघाडीची जोडी आणि एका बाजूला आहेत ते म्हणजे देवेंद्र पाटील. संतोष आणि देवेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज येईल तो म्हणजे राई गावचा एक तरणा बांड खेळाडू गुणेश म्हात्रे. आज संघ आपण बघतोय राई संघ. यशांच्या पाठीमागे राकेश पाटील तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर शॉट थर्ड मॅनला किरण दादा बाबू दादा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर निश्चितच पॉइंटवर जॉन्टी रोड्स उभा आहे. हिमप्रकाश पाटील डीप कव्हरला कोण उभा आहे? जयेश झा. क्या बात आहे. लॉंग ऑफ बाउंड्रीवर निश्चितच नितीन पाटील. लॉंग ऑन बाउंड्रीवर हंसराज पेट्रोलियम मंत्री. तर कावकन रिझन मध्ये डीपला राकेश उभा आहे. योगेश पाटील डीप मिड विकेटला आणि डीप फाईन लेगला रायगावचा जबरदस्त क्षेत्ररक्षक नितेश पाटील. रायगावची बुलेट ट्रेन म्हणून देखील म्हटलं जातं त्यांना. प्रशांत म्हात्रे आपण बघतोय काकॉर्नर रिजन मध्ये येताना दिसतंय डीपला. चला मॅच ऑन होते. 30 यार्ड सर्कलचा नियम आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला ठेवायचे आहेत शेवटच्या 5 षटकापर्यंत. पहिले षटक हाताळत आहेत गुणेश म्हात्रे. स्ट्राईक एंडला बॅटर संतोष. बाळकुम वर्सेस राई. पहिला चेंडू स्लो डिलिव्हरी होती. ऑन साइडला हा फटका आपण बघतोय. प्रशांत म्हात्रे उतरेपर्यंत ही दुसरी धाव. डायरेक्ट हिट जरूर झालाय मात्र 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. वेल गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळेल. देवेंद्रने लवकर कॉल दिला होता. मला वाटलं की संतोषला जायचं नाहीये मात्र कॉल तिथे देवेंद्रचा होता. मात्र लवकर वेगाने यावं लागेल कारण आउटफील्ड जबरदस्त आहे. तुम्हाला लवकर चेंडूवर जाणं गरजेचं आहे. मात्र या 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. प्रशांत म्हात्रे पुढे आले होते. सुरुवात चांगली झाली. संतोष भोईर यांची सुरुवात चांगली झाली. टीम बाळकुमची मागच्या काही सामन्यामध्ये आपण बघितलं 2 सामन्यामध्ये भरपूर मोठी धावसंख्या दिसली आहे. या सामन्यात किती धावा पाहिजेत? ओ ग्वेल बोल्ड अतिशय चांगला चेंडू होता मात्र तिथे यशरक्षक सुद्धा बीट झालाय आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण झालंय. 1च धाव मिळेल. लेट सी द अंपायर डिसिजन बाईचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. अगदी बघतोय संतोष भोईर आणि एकूणच राकेश पाटील दोन्ही खेळाडू बीट झालेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय गुणेश म्हात्रे यांचा. सातत्याने गुणेशचा जर स्पीड बघितला तर 93 किलोमीटर 94 किलोमीटर याच्याच घरात असतो. लो फुलटॉस डिलिव्हरी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे थोडंसं आडवं झालंय. हंसराजला चॅलेंज केलं जात आहे मात्र इथे 1च धाव मिळेल. टीम राई आपल्याला पाहायला मिळते. आज काही खेळाडू नक्कीच नाही आहेत. प्रफुल्ल पाटील दिसत नाहीयेत. प्रशांत केणी दिसत नाहीये. चेतन पाटील दिसत नाहीयेत. सुनील नाहीये. बरेच मातब्बर खेळाडू नाहीयेत मात्र तरी सुद्धा टीम राई आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला हा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. प्रशांत म्हात्रे झेल खाली. झेल सुटणार नाहीये. पहिली विकेट आली आहे. संतोष भोईर यांना डगआउटचा रस्ता. पहिली विकेट टीम राईसाठी. धावसंख्या आहे ती म्हणजे 4. चांगली गोलंदाजी गुणेश म्हात्रे यांची. दुपारचं सत्र सुरू झालंय. वेगानं धावसंख्या येणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. मात्र संतोष भोईर आज बाळकुम संघ जर बघितलं तर ट्रॅफिकमध्ये अडकला होता मात्र तिथून त्यांची गाडी पुढे आली आणि ती मोरव्यापर्यंत पोहोचले. कैलास भोईर आता स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दिसतील. यांच्या वयावर जाऊ नका. त्यांचं कर्म मोठं आहे आणि निश्चितच आजही क्रिकेटसाठी सर्व काही असंची व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. जिकडे क्रिकेट तिकडे निश्चितच कैलास भोईर. आज गोलंदाज म्हणून देखील काही चांगले वापर करताना दिसतील राई संघ. कदाचित आज जयेश दाच्या हातात चेंडू दिला जाईल का वाटतंय मला. पहिली विकेट गेली. धावसंख्या 4 आहे आणि आता कैलास भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत. टीम बाळकुम वर्सेस राई ही 3री मॅच या एकूणच टुर्नामेंट मधली सुरू आहे. काय अफलातून ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या एकूणच कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी आम्हाला सहकार्य दिलंय. त्यांची नावं नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. यावेळेला पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे विकेट मिळणार का? डायरेक्ट हिटसाठी नाही गेले.
कदाचित थोडासा वेगळा विचार आहे, ती चांगल्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये आणायचं नाही, ही स्ट्रॅटर्जी राबवली जाते टीम राई संघाच्या वतीनं आणि त्यासाठी राकेश पाटील हे शार्क माइंड आहे. देवेंद्र स्ट्राईक एंडला मोठे फटके खेळू शकतो, उंचपुरा खेळाडू आहे. गुणेश पाद्रे पुन्हा एकदा सक्रिय, ऑन साइडला फटका हवेत आहे, पुन्हा एकदा प्रशांत मात्रे जेल खाली, हा जेल होणार आहे, अजून एक जेल. आणि गुणेश मात्रे आणि प्रशांत मात्रे ही जोडी जमले आहे तिकडे आणि आतापर्यंत 2 जेल झालेत. परतावं लागेल ते म्हणजे देवेंद्र यांना. दुसरी विकेट टीम बाळकुमची. थोडंसं नक्कीच बॅकफुटवर आहे टीम बाळकुम. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, असं वाटलं की धावसंख्येला सुरुवात होते, मात्र तिथून गुणेश मात्रे यांची ही अफलातून गोलंदाजी. धावसंख्या 5 गडी बाद 2, वेळ बोल्ड गुणेश मात्रे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, बाळकुम गावचा एक जबरदस्त खेळाडू, नाव आहे राकेश भोईर. मैदानाच्या आतमध्ये तो जितका वेळ उभा राहील तितका वेळ धावा येणार, हे नक्कीच समीकरण आहे. मात्र ते समीकरण राई संघाला देखील सोडवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आता 35चा खेळाडू येतोय, तो म्हणजे राकेश पाटील. तर राकेश विरुद्ध राकेश असा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हे इम्पॉर्टंट ओव्हर आहे या मॅचची. इथून धावा बनवायच्या टीम बाळकुमला, आता दुसऱ्या बाजूला धावा रोखायच्या टीम राईला. आज विजू सुद्धा नाहीये, ज्यांना आतापर्यंत जर बघितली तर चांगली कामगिरी केली टीम राईसाठी. कालच त्याचा मेसेज पडला होता की मी उद्या नाहीये. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कसे बदल केले जातील पाहूया. राकेश राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणार, कैलास भोईर आहेत. थोडेसे चेंजेस नक्कीच पाहायला मिळत आहेत. आता लॉंग ऑन बाउंड्रीवर नितीन पाटील यांना तुम्ही पाहू शकता. तर लॉंग ऑफवर निश्चितच हेमप्रकाश पाटील. राकेश पहिला चेंडू, अगदी चेंडू बरोबर विकेटच्या मध्ये टाकलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, एक धाव इथे पूर्ण होते. हेमप्रकाश पाटील एकच धाव मिळते. राकेश यांच्यावर लक्ष असेल. आता एक कॉन्टेस्ट आपण बघूया, राकेश भोईर वर्सेस राकेश पाटील. मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील, मात्र इथे थोडंसं थांबून देखील खेळावं लागेल, कारण विकेट जाता कामाने या गोष्टीकडे टीम बाळकुमला लक्ष द्यावं लागेल. बघा राकेश आणि राकेश ही त्रिसूत्री पाहायला मिळते. यशांच्या पाठीमागे राकेश आहे, यशांच्या पुढे बॅटर राकेश आहे आणि गोलंदाज देखील राकेश आहे. ऑन साइडला हा फटका जर बघितला तर निश्चितच आपण बघतोय चांगला फटका आहे. थोडंसं फंबल झालंय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, थ्रो अप अचूक नाहीये. थोडंसं फंबल झालंय या 2 धावा. तर मगाशी जी माहिती दिली की सगळे राकेश आहेत, तर 1975 ते 1985 हा काळ असा होता जिथे राकेश नावाची माणसं जास्त जन्माला आली आहेत. हे नाव भरपूर आवडायचं आपल्या बाबांना आणि म्हणूनच त्या नावाची वर्णी लागले. मात्र इथे जर बघतोय तर 2 धावा फलकावर. संघाची धावसंख्या पुढे सरकतीये, ती जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. 8 धावा गडी बाद 2 टीम बाळकुम. चांगला चेंडू ऐश्वर्यापासून दूर ठेवला होता, टप्पापर्यंत आत आलाय, मात्र तरी सुद्धा ही एक धाव इथे पूर्ण झाली. हा चेंडू जवळ डॉट होता, बाईचा इशारा होता. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव मिळतीये, धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. लक्षात घ्या थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था सुरू होते, सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. आज हनुमान जन्मोत्सव आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, शरीरापासून दूर टाकला होता, इथे प्रयत्न चांगला होता. जयेश उभा आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या दिवशी हो ना सुरू होतं, लक्ष नव्हतं तिथे कैलास भोईर यांचं, मात्र या 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसतील. जास्त शॉर्ट गोलंदाजी केली जाते, थोडंसं जास्त बाहेर चेंडू टाकले जात आहेत, त्यामुळे फलंदाजाकडे भरपूर जागा आहे फटके खेळण्यासाठी. कैलास भोईर यांचा हा फटका देखील त्या दाटणीचा आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी जास्त जागा होती, ऑफसाईडकडे अगदी मन बनवून हा फटका मारलाय. अजून 2 धावा फलकावर, 11 धावा. फुलटॉस डिलिव्हरी आहे, चांगल्या पद्धतीने चेंडू टर्न केला हंसराज, हा झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला, मात्र हा झेल सुटलाय. अशा पद्धतीने झेल व्हायला पाहिजे, मात्र इथे हा झेल सुटलाय. अजून 2 धावा फलकावर. कैलास भोईर मात्र फॉर्म मध्ये आलेत आणि अगदी मन मानेल तशी बॅटिंग ते करतायत. बऱ्याचदा अशी वेळ येते आणि निश्चितच आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना कैलास भोईर.
धावसंख्या आकार घेत आहेत राकेश. मात्र दिशान टप्प्यावर कंट्रोल राकेशचा दिसत नाहीये. मगाचा टप्पा जर बघितला शॉट होता, नंतर आपण बघितलं थोडासा फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. त्यामुळे गोलंदाजी ही एक आर्ट आहे आणि त्या आर्ट लवकर हे करावे लागेल. राकेश पाटील यशांच्या पाठीमागून अगदी आदेश करतायत. अग्रेसिव्ह कॅप्टन आहेत आणि काल देखील ते सुप्रीमोच्या मनसावर होते. त्यामुळे तिकडचं वातावरण काय होतं, त्या सगळ्या गोष्टी काय होत्या, कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या या मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर होता आणि तिथून गेलाय चेंडू यश चॅनवर. प्ले डाऊन झालेत ते म्हणजे कैलास भोईर. विकेट आली. ती संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 13 आणि गडी बाद 3. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 आहे. राई संघाला कंट्रोल दाखवलाय. इथे विकेट देखील आले आणि आता नवीन बॅटर महत्वपूर्ण खेळाडू टीम बाळकुमचा ते म्हणजे सन्माननीय भूषण भोईर साहेब मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी महत्वपूर्ण असेल टीम बाळकुमसाठी. एका बाजूला भूषण भोईर तर दुसऱ्या बाजूला निश्चितच राकेश भोईर. मात्र या मालिकेत अनेक मातब्बर क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतील. मोरवाचे आजी माजी खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवला होता ते देखील इथे येताना दिसणार आहेत. त्यामुळे त्या सर्वांचं करणार आहोत आम्ही महत्वपूर्ण स्वागत. अनेक जणांनी सहकार्य दिलंय. आज एवढं जे डिस्प्ले चांगला दिसतोय तो सर्वांच्या सहकार्यानेच होतोय आणि एकत्रित प्रयत्न हे महत्त्वाचे असतात. आणि मोरवा गावाला खास करून आर.के. क्रीडा मंडळावर विशेष प्रेम करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आहेत आणि त्यांचं हे सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. सुरेश पाटील, विश्वनाथ पाटील राईचे जे कुठे असतील त्यांना विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये आर.के. क्रीडा मंडळाच्या वतीनं ही साथ आम्ही तुम्हाला घालतोय. सुरेश पाटील आणि विश्वनाथ पाटील मान्यवर व्यक्ती आहेत, नेहमीच चांगलं सहकार्य देत असतात. विशू प्लीज कुठे असतील ये मित्रा. आणि सुरेश मला वाटतं इकडे आले तशी माहिती मिळते. सुरेश गोलंदाजी मार्कवर प्रशांत मात्रे येतोय. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ते म्हणजे मनोहर राऊत यांना. एक काळ गाजवलेला हा देखील आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो. आज सर्वतोपरी आपली सेवा देतोय आर.के. क्रीडा मंडळाला. प्रशांत मात्रे चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. डोंट वेस्ट टाइम. चांगले सामने आपल्याला खेळवायचे आहेत. शेवटचा सामना देखील 5 ओव्हरचा खेळवायचा आहे आम्हाला अशी आर.के. क्रीडा मंडळाच्या वतीनं सूचना येते. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. प्रशांत राऊत तू राकेश भोईर, काय कॉन्टेस्ट आहे. 2 चांगले खेळाडू पुन्हा एकदा आमने सामने. लो फुलटॉस डिलिव्हरी, षटकार आहे. हा इफेक्ट आहे तो म्हणजे राकेश भोईरचा अफलातून षटकार. धावसंख्येने उडी घेतली. इथे मात्र ओ हो हा चेंडू जवळून गेलाय यष्ट्यांच्या. इथे एक धाव, इथे धावचित देखील होऊ शकला असता. लक्ष द्यायला पाहिजे. मात्र आपण बघतोय भूषण भोईर ज्या पद्धतीने धावत आहेत मला थोडीशी चिंता वाटली की ते इंजुरीमध्ये आहेत का. येस आय थिंक पायाची इंजुरी आहे. मात्र तरी देखील क्रिकेटचं भरपूर प्रेम त्यांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते आहे. डावखरा अफलातून बॅटर ज्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत बाळकुम संघासाठी. यंग क्रिकेट देखील अफलातूनरित्या गाजवलंय त्यांनी. आणि निश्चितच आज या मैदानावर डावखऱ्या बॅटरसाठी देखील बरंच काही आहे. तुम्हाला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि ते खेळत असताना निश्चितच तुमची कलात्मकता सिद्ध करायची आहे. लेट्स सी प्रशांत मात्रे विरुद्ध भूषण भोईर हे कॉन्टेस्ट कसं असेल. जावा पूर्ण. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. गोलंदाजाच्या डोक्यावर उडवलाय. एकच धाव मिळेल. इथे मला वाटतं भूषण भोईर आता एकच काम करतील की जास्तीत जास्त स्ट्राईक राकेशकडे कशी देईल. कारण राकेशने ज्या पद्धतीने फटका खेळलाय त्याचा इरादा स्पष्ट आहे. आपल्याला जे काम दिलंय ते चोख बजावायचं आहे. मागच्या एकूणच चेंडूवर तो षटकार आपण पाहिलात. संघाच्या धावसंख्येने आकार घेतलाय. धावसंख्या झाली 21. पण इथं फ्लाईट दिलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत किती धावा. 1 धाव कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण हेमप्रकाश पाटील यांना तुम्ही पाहू शकता. हाड वैद्य आहे राय गावातील.
येत्या 30 एप्रिल आणि 1 मेला देखील राहिला स्पर्धा आहे मित्रांनो, यायला विसरू नका. महत्त्वपूर्ण स्पर्धा या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या इतिहासातील, कारण जिथून सुरुवात झाली तिथे नक्कीच यायला पाहिजे सर्वांनी. यावेळा आपण एकदा ड्राईव्ह करण्याचा विचार होता. हा चेंडू जर बघितला तर निश्चितच अफलातून होता. इथे राकेश पाटील अपील करत होते, प्रशांत इंटरेस्टेड नव्हता. मात्र हा चेंडू चांगला आहे, कारण जी रिटर्न क्रीज आखलंय त्याच्या आतून गेलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव जातोय. नेक्स्ट बॉल प्रशांत म्हात्रे, लो फुलटॉस डिलिव्हरी, उडवलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण थोडेसे जास्त लवकर पुढे गेले होते, मात्र इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले. षटकं संपली ती म्हणजे 3 आणि या षटकात जर बघितलं तर धावसंख्या आली ती म्हणजे 10. थोडासा मोमेंटम मिळाला आहे, मात्र इथून पुढे अजूनही धावसंख्या 50च्या पलीकडे कशी जाईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, कारण 23 धावा फलकावर संघाची धावसंख्या आणि गडी बाद झाले ते म्हणजे 3. गोलंदाजी मार्कवर नितीन पाटील येत आहेत. पुढचा गोलंदाज म्हणून टीम गोडदेव, ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमला विनंती करतोय, प्लीज जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे, आपण जेवण घेऊ शकता. ज्यांच्या मॅचेस झाले त्या संघांना विनंती करतोय की आपण प्लीज जेवून घ्या, जेणेकरून नंतर थोडासा लोड येणार नाही. प्लीज कोळशे टीम जर उपस्थित झाले असेल आपणही जेवून घ्या प्लीज. पेनकरपाडा जेवून घ्या. टीम वाघबीळ आपणही जेवून घ्या. एन एस बायंदर सर्व संघांना रिक्वेस्ट आहे, जेवणाचा आस्वाद घ्या. नितीन पाटील गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक खेळला बॅटर भूषण भोईर. धावसंख्या 23, अजून 31 धावा जमवणं गरजेचं होऊन बसले, कारण हे मैदान धावांचं मैदान आहे. गुड शॉट, चांगला फटका, चेंडू हवेत आहे. हेमप्रकाश पाटील चांगला झेल, क्या बात आहे. हात चांगला झेल झालाय, अगदी धारावी आईचं दर्शन झालंय आणि त्याच्यानंतर मात्र ही चांगली कामगिरी, चांगला झेल टिपला हेमप्रकाशनं आणि भूषण भोईर सारखा एक खंदा फलंदाज इथे बाद होऊन पडतील. पहिल्या चेंडूवर नितीनला विकेट. धावसंख्या 23 आहे, गडी बाद झाले ते म्हणजे 4. थोडासा फरक नक्कीच पडलाय, कारण आपण सिमेंट कॉन्क्रीटची विकेट बघा आणि एकूणच मातीची विकेट बघा. इथे जर सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर हा फटका असता तर तो षटकार होता. मात्र भूषण भोईर यांनी पाहिलं असेल की 10 फुटाचा फरक आहे आणि त्या 10 फुटाच्या फरकानं थोडंसं काम फिट झालंय. आतिश भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लवकर जावं लागेल तुम्हाला मित्रांनो, कारण शेवटचा सामना देखील अगदी आपल्याला सेमीफायनल 5 ओव्हरचीच खेळवायची आहे आणि त्यासाठी सगळे आरके मुरवाज संघाचे खेळाडू प्रयत्न करतायत. नेक्स्ट मॅच देखील इम्पॉर्टंट आहे, आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे टीम मालजीपाडा तर दुसऱ्या बाजूला आहे टीम कोळशेत संघ इथे उपस्थित झालाय. मालजीपाडा टीम उपस्थित झाले का? अंडर 7 चे देखील खेळाडू इथे आलेले आहेत. नितीन पाटील पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. आता नवीन खेळाडू आतिश आहे, तो आतिशी खेळाडू किंवा आतिशी पारी इथे दाखवणार का, ती गरज होऊन बसली आता टीम बाळकुमसाठी, कारण ज्या ट्रॅफिकला भेदून ते इथे आलेत आता इथे धावांची ट्रॅफिक झालंय, त्यामुळे धावा ओपन कराव्या लागतील त्यांना. एका बाजूला राकेश आहेत, राकेशने एक षटकार ठोकलाय, मात्र त्याला स्ट्राईक देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नितीन टू आतिश. हा चेंडू आपण बघतोय एक्झॅक्टली लाईन खराब आहे, त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. पंचांकडून वाईटचा इशारा आलाय. राकेश एक्झॅक्टली अपील कसली करतोय पाहावं लागेल. पंचांना अधिकार आहेत, जे काही नियम किंवा एखादे काय बघायचं असेल पंच रिव्ह्यू घेऊ शकतील. येस, पंचांनी सांगितलंय की एक्झॅक्टली सर काय एक्झॅक्टली हिट विकेट. ओके, शॉट पूर्ण झाल्यानंतर बेल्स पडले.
पाहूया, आम्ही चेक करतोय DBN लाईव्ह वर एक्झॅक्टली काय घडलंय. कारण ज्यावेळा हा चेंडू लँड झाला पाहूया, आम्ही चित्र पाहतोय एक्झॅक्टली काय घडलंय. कारण ज्यावेळा शॉट केला त्याच्यानंतर आपण बघतोय पुन्हा एकदा आम्ही चेक करतोय घटना घडली आहे काय. कारण ज्या वेळेला हा चेंडू लँड झाला त्याच्यानंतर बॅटरची बॅट यष्ट्यांवर लागते आणि त्यानंतर वाईट सिग्नल आलाय. अशा गोष्टी आम्हाला दिसत आहेत. त्यामुळे एकूणच आमच्या राजन राऊत येतात पंचांकडे ते काही गोष्टी पुरवतील आणि त्यानुसार डिसिजन येणार आहे. कारण भरपूर क्रुशियल मोमेंट आहे एकूणच या मॅच मधील. कारण आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्यासाठी गेले होते फलंदाज ते म्हणजे आतिश. मात्र नंतर त्यांची बॅट यष्ट्यांवर चाटली आहे आणि बेल्स पडली आहे आणि नंतर पंचांनी तो वाईट घोषित केलाय. अशा गोष्टी आम्हाला DBN लाईव्हच्या कॅमेराच्या माध्यमातून दिसलेत. We are still checking. We are still checking. ही घटना जर बघितलं तर भरपूर रेअर आहे तुषार. कारण एका वेळेला जर बघितलं तर आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी पंचांनी वाईट घोषित केलाय मात्र बॅटरची बॅट देखील यष्ट्यांना लागते. त्यामुळे भरपूर रेअर घटना आहे. अशा वेळेला एखादा नियम असेल किंवा नसेल, बऱ्याचदा या गोष्टी असू शकतात. त्यामुळे यावर बऱ्याच गोष्टीचे वादविवाद ठरू शकतील. आता इथे इम्पॉर्टंट आहे आयोजकांचा कॉल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते की एक्झॅक्टली हा वाईट डिलिव्हर झालाय ती एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे बॅटरची बॅट देखील यष्ट्यांवर लागले. त्यामुळे या वेळेला आयोजकांचा कॉल काय असेल याविषयीची कल्पना कदाचित मी नंतर देऊ शकतो तुम्हाला. मात्र मी आत्ताच जर काय बोललो तर त्याच्यावर वाद निर्माण होऊ शकतो. कैलास भोईर तुम्ही इकडे आलात तर 3 धावांची पेनल्टी. असा काही नियम नाही लक्षात घ्या. मात्र ज्या गोष्टी घडल्या त्यानुसार डिसिजन दिला जाईल. चला डिसिजन झालंय. हा चेंडू वाईट तर आहेत मात्र फलंदाज बाद नाही आहे. कारण थोडंसं उशिरा नाही त्याची ती बॅट तिकडे गेली होती, ऍक्शन संपली होती असं डिसिजन झालंय. त्यामुळे फलंदाज बाद नाही आहे. एक धाव इथे गणली जाईल अवांतरच्या रूपानं. बघा किती क्रुशल असतात या गोष्टी. या नियमांमध्ये नाही आहेत मात्र अशा गोष्टी रेअर असतात आणि त्यामुळे कुठेतरी एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवणं गरजेचं आहे. डिसिजन झालंय लक्षात घ्या. वाईट डिलिव्हरी आहे मात्र इथे फलंदाज बाद नाही आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. नितीन पाडेल वर्सेस आतिश. बाळकम वर्सेस राई ही मॅच सुरू आहे आणि सध्या राई संघाच्या एकूणच शरीरावर जी जर्सी दिसते ए कन्स्ट्रक्शन भावेश पाटील आणि एकूणच त्यांच्या माध्यमातून हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर जर बघितला तर निश्चितच ती लाईन खराब आहे. वाईटचा इशारा होतोय. लगभग 2 वाईट येताना दिसत आहेत. तर भावेश पाटील यांचं देखील मनापासून कौतुक आहे.
त्यांच्या माध्यमातून या टी शर्ट्स आपण बघतोय राई संघाला निश्चितच स्पॉन्सर झालेत. ए कन्स्ट्रक्शन. ओ व्हाट अ शॉट. चेंडू जास्त काळ हवेत आहे. योगेश पाटील नाही, प्रशांत मात्रे हा तिसरा जेल टिपतील. क्या बात है, आज सब कुछ प्रशांत है. विकेट येते. मात्र एक सूचना आहे, पुन्हा एकदा सूचना आहे क्रीडा रसिकांना, खेळाडूंना, तुम्ही गेटच्या समोर कशी काय पार्किंग करू शकता. जो गेट आहे या मैदानाच्या आतमध्ये येणारा मुख्य गेट, तिकडे समोर तुम्ही कशी काय पार्किंग करू शकता. प्लीज माझा हा सवाल आहे, जरा प्लीज त्या कोणाच्या असतील त्या बाईक जरा बाजूला घ्या, नाहीतर आमचे आयोजक येतील आणि त्या गाड्या बाजूला घेऊन जातील. प्लीज विनंती करतोय, मुख्य गेट समोर कोणीही पार्किंग करू नका. भरपूर जागा आहे इथे आणि प्लीज त्या गाड्या बाजूला घ्या. प्लीज विनंती करतोय. आमचे आता कोऑर्डिनेटर तिकडे जातील आणि त्या गोष्टीकडे लक्ष घालणार आहेत. अजय हजारे 7व्या क्रमांकावर. आता हा प्रश्न कोणाला विचारायचा ही गोष्ट देखील आहे. मात्र असतात क्रिकेटमध्ये स्ट्रॅटर्जीज असतात, काही गेम प्लॅन असू शकतो. एकूणच आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे निश्चितच टीम कोळशेचा बाळकुमचा. मात्र इथे आपण बघतोय 7व्या क्रमांकावर अजय हजारे, त्यामुळे थोडंसं सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज काय असेल हे पाहावं लागेल. संघाच्या धावसंख्येकडे पुन्हा एकदा लक्ष देऊया. 25 धावा झालेत आणि गडी बाद झालेत, ते म्हणजे 5, म्हणजे निम्मा संघ गारद. डावखुरा बॅटर, मात्र कलात्मक बॅटर आहे. कुठच्याही क्षणी या मॅचला तो धावसंख्येला आकार देऊ शकेल. मात्र इथे नितीन पाटील एक अफलातून गोलंदाज आहेत टीम राईचे आणि आपली सेवा ते देऊ करतायत. लो व्होल्टाज डिलिव्हरी आहे. पहिली धाव भरपूर वेगानं, दुसऱ्या धावेसाठी येतील का, नाही येणार. राकेशचं चांगलं क्षेत्ररक्षण, गुड कलेक्शन थ्रो, एका धावावर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. नाव राकेश भोईर ऑन स्ट्राईक, ज्यानं आतापर्यंत एक षटकार ठोकलाय. जेवणाची व्यवस्था सुरू आहे, जेवून घ्या मित्रांनो. नितीन पाटील वर्सेस राकेश, हे कॉन्टेस्ट देखील चांगलं दिसेल. इथे धावा वाढवायचे आहेत राकेशला आपल्या टीमसाठी. गुड बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. चांगली गोलंदाजी, हीच गोष्ट करायची आहे या वेळेला. या विकेटवर जर तुम्हाला गोलंदाज म्हणून चांगलं काम करायचं असेल तर एकच गोष्ट, बॅटरच्या शरीरापासून दूर चेंडू टाका. जर समोर बॅटर फक्त स्टँडर्ड डिलिव्हर करणार असेल तर तो नक्कीच फसणार. मात्र पदलालित्य जर चांगलं करणार असेल तर तो नक्कीच एफर्ट चांगले देऊ शकतो. भरपूर कठीण आहे इथे बॅटिंग करणं आणि तितकंच भरपूर सोपं देखील आहे बॅटिंग करणं. या दोन गोष्टी आतापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नितीन पाटील वर्सेस राकेश. इथे जवळ चेंडू टाकलाय, अपील होत आहे, मात्र चेंडू बॅटला चाडून गेलाय. दाखवतात पंच. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठी नाही येणार. एकच धाव. चांगली गोलंदाजी तिथे नितीन पाटील यांची. धावसंख्या 27 झाले. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट बॉलर कोण, हेमप्रकाश पाटील यांच्या हातात चेंडू दिला जाईल. 2-3 ऑप्शन आहेत. हंसराज आहे, योगेश आहे, हिमप्रकाश आहे, हे ऑप्शन आहेत. किंवा अजून एक ऑप्शन द्यायचा असेल तर नितेश गजानन पाटील. ऑफ ब्रेक मारा. या षटकातील शेवटचा चेंडू अजय हजारे साडी. मिस टाइम स्ट्रोक आहे, जेल साडी योगेश पाटील. व्हाट कॅच, चांगला झेल आणि इथे अजय हजारेची खेळी संपुष्टात. अजून एक विकेट आले या ओव्हर मध्ये, त्यामुळे नितीन पाटीलच्या खात्यात 3 विकेट आलेत. वेल बोल्ड नितीन पाटील. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 27. षटक संपले, 4 सरासरी भरपूर खाली आहे. शेवटच्या षटकात भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल, ती म्हणजे टीम बाळकुमला. एन्जॉय करा ही मॅच, एन्जॉय करा ही मॅच. प्रेक्षकांसाठी आपण बघतोय आरके क्रीडा मंडळानं बाजूला चौथरे बांधलेत, बसण्याची व्यवस्था केले. अफलातून कामगिरी आरके क्रीडा मंडळाची. न्यू बॅटर रुपेश भोईर, अजून एक चांगला खेळाडू. क्रमांक 8 वर तो आलाय. बाळकुमचा संघ आज थोड्याशा वेगळ्या गर्तेत सापडलाय. मात्र इथूनही मॅच बनू शकते. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या 27 आहे. अजून जर 20 धावा आल्या तरी मॅच बनू शकेल. मात्र गोलंदाजी मार्कवर कोण,
व्हाइस कॅप्टन ऑफ टीम जेम्स बॉन्ड राई मास्टर मिस्टर हेमप्रकाश पाटील आणि आमचे समालोचक मित्र भारत राऊत नेहमीच त्यांचा उल्लेख करतात, स्वीट व्हॉइस ऑफ राई. अगदी मुंग्या येतात. मात्र ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा कॉल देतोय. टीम कोळशे तिथे आय थिंक उपस्थित झाले. मालजीपाडा संघ उपस्थित झालाय का? प्रसन्न भोईर अँड कंपनी आलेत का तुम्ही लोक? टीम मालजीपाडा संघ उपस्थित झाला असाल तर लगेच रिपोर्ट करा. हेमप्रकाश पाटील कशी गोलंदाजी करणार, मात्र दुसऱ्या बाजूला राकेश भोईर यांच्याकडे लक्ष असेल. इम्पॉर्टंट ओव्हर या मॅचची. पहिला चेंडू डिस्पॅच केलाय, सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. व्हॉट अ शॉट बाय राकेश भोईर. संघाची धावसंख्या 33. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. एक माणूस आता इथे टेन्शन मध्ये आहे. साडू टेन्शन मध्ये आहे. मात्र इथे राकेश यांच्यावर लक्ष आहे बाळकुम टीमचं. कारण पूर्ण कल्पना आहे. मी माझी म्हटलं की इथे 20 धावा आल्या तर ही मॅच बनेल. मात्र या घडीला हेमप्रकाशवर आक्रमण केले जाते. पहिला चेंडू जर बघितला तर एव्हरेज डिलिव्हरी होती आणि त्याचा बॅकफुटवर जाऊन चांगला समाचार घेतलाय तो म्हणजे राकेश भोईरना. त्यामुळे पुढचा चेंडू कसा असेल त्याची उत्सुकता अगदी पूर्ण राई गावाला लागली आहे. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आहे. जयेश झा तिथे उभा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. हा थ्रो हातात नाही अजूनपर्यंत. रुपेशने यायला पाहिजे होतं, मात्र आय थिंक तो देखील इंजरी मध्ये आहे. या 2 धावा होऊ शकल्या असत्या. मात्र इथे आपण बघतोय रुपेश पोहोचू शकले नाहीत आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या रूपानं बाद. चला नवीन बॅटर या गणेश अजूनपर्यंत उभा आहे. आज काय चाललंय बाळकुम टीमचं? एक्झॅक्टली त्यांचा प्लॅन काय आहे? अजय मागे गणेश सारखा खेळाडू आपण बघतोय क्रमांक 9 वर उतरलाय. त्यामुळे एक्झॅक्टली प्लॅनिंग कळू शकले नाहीये. असो त्यांचं काहीतरी असेल. मात्र निश्चितच इंजरी भरपूर दिसत आहेत. भूषण भोईर इंजरीमध्ये आहेत, रुपेश इंजरीमध्ये आहे. त्यामुळे निश्चितच अशा इंजरी असताना तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. येस, पाण्याची व्यवस्था करा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. लक्ष घाला या गोष्टीकडे. आर के मोरवा संघ बरेच जण आहेत. यंदाच्या वर्षी जर बघितलं ज्या वेळा पहिली मीटिंग झाली होती आणि नाव नोंदणी सुरू होती, आर के मोरवा संघामध्ये बऱ्याच जणांनी नाव नोंदणी केली होती. तब्बल धावसंख्या झाली ती म्हणजे 34. त्यामुळे बऱ्याच जणांनी फॉर्म भरलाय. मास्टर क्रिकेटचं जे क्रेज जी आहे ती जबरदस्त आहे. मात्र आर के क्रीडा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय राजन राऊत साहेब या गोष्टीकडे लक्ष घालतील. हेमप्रकाश पुढचा चेंडू राकेश यांच्यासाठी. धावसंख्या 34 झाली आहे. थोडंसं थांबवत आहेत. थँक्यू व्हेरी मच. काय इशारा आहे बघा, काय स्टायलिश इशारा आहे. प्रभू देवा दिसला आम्हाला. मिस टाइम स्ट्रोक आहे. किती धावा मिळतील? किरण पाटील उपस्थित आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव दुसऱ्या धावेसाठी जाणार का? थ्रो व्यवस्थित नव्हता. एकच धाव. चेंडू जर बघितला तर डाऊन द लेग जाणारा होता, तो छेडला होता राकेशनं. धावसंख्या 35 झाली आहे. हेमप्रकाश पुढचा चेंडू. ओ चांगला प्रयत्न. अक्षरशः भिंत उभी केली हेमप्रकाशनं. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. एक धाव तिथे मिळते. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक केलं इथे हेमप्रकाशनं. हीच गोष्ट अपेक्षित होते टीम राईटसाठी आणि ती चांगली कामगिरी. कारण 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. राकेश भोईर अजून काही करामत करू शकेल का?
आपल्याला मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे कोण चेंडूवर जाणार, थोडस दूरवर आहे चेंडू. 2 धावा, 2 धावा, महत्वपूर्ण 2 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 38. टीम मालजीपाडा आलात का तुम्ही? थँक्यू व्हेरी मच. बऱ्याच गोष्टी आम्ही सांगत होतो तुमच्याविषयी, नाही आले का तुम्ही? आलेत, ओके. इशारा ज्या पद्धतीने केला थोडस या प्लीज, तुम्हाला विनंती करतोय तुमची टीम रेडी ठेवा. नंतर आपण टॉस करणार आहोत या इनिंग नंतर. ही शेवटची ओव्हर चालू आहे. टीम कॅप्टन लवकर या. शेवटचा चेंडू आहे. हेमप्रकाश वर्सेस राकेश भोईर. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफर आहे. नितीन पाटील चेंडू उचलेपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी गणेश आलेत, मात्र ते पोहोचू शकले नाहीयेत. चांगला थ्रो, चांगला कव्हर केलंय आणि अशा रीतीने इथे गणेशची देखील खेळी संपुष्टात. मात्र निश्चितच ही धावसंख्या अडले ती म्हणजे 39 वर. 40 धावा फक्त विजयासाठी. 30 चेंडू आणि 40 धावांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र टीम बाळकुमनं आज भरपूर बदल केले, ते म्हणजे एकूणच क्रमवारीमध्ये, आणि कदाचित त्याचाच फटका त्यांना बसलाय. एनिवे, ही मॅचची होती एक कहाणी, एक बाजू. दुसरी बाजू अजूनही यायची आहे. मात्र तिथे पुढे काय होणार या गोष्टींची उत्सुकता असेल. 30 चेंडूमध्ये करायच्या राई संघाला 40 धावा. आणि पुढची मॅच आता आपण एन्जॉय करणार आहोत. त्या मॅचचा टॉस एका बाजूला आपण कोळशेत मास्टर, तर दुसऱ्या बाजूला मालजीपाडा मास्टर. चला टीम कॅप्टन या. दोन्ही कर्णधारांचा आम्हाला सन्मान करायचा आहे आणि लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. चला टीम मालजीपाडा. चला टॉस बॉक्स मध्ये वळतोय. पुढचा सामना आपण एन्जॉय करूया. आणि मी सचिवांना विनंती करतोय, भगवानजी पाटील या टॉस करण्यासाठी प्लीज. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानदादा पाटील यांना विनंती करतोय, आपण टॉस साठी या प्लीज. आणि टीम मालजीपाडा कॅप्टन चला या लवकर. यस, विनोद इथे येत आहेत. आणि टीम कॅप्टन कोळशेत मोहनदादा. सन्माननीय भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होते. त्या अगोदर आपण दोन्ही कॅप्टनचा सन्मान देखील करणार आहोत. त्यांना निश्चितच एक चांगलं फ्रूट बास्केट देखील देणार आहोत. आणि निश्चितच या कॅप्टन प्लीज. नेक्स्ट मॅच असेल मालजीपाडा मास्टर वर्सेस कोळशेत मास्टर्स. आणि दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. टॉस करण्यासाठी भगवानदादा पाटील इथे उपस्थित झालेत. त्यांच्या वतीनं सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. आणि निश्चितच हा टॉस इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. लक्षात घ्या, डिसिजन लगेच द्यायचंय तुम्हाला. येस भगवानदादा प्लीज. एक खास क्षणचित्र टिपली जात आहेत आणि निश्चितच डीबीएन लाईव्ह वर सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. चला कोण बोलतोय? चला कोळशेत टीम कॉल देणार. काटा. आणि यस काटा आहे. अगदी शेवटच्या क्षणी काटा टर्न झालाय. थँक्यू व्हेरी मच. यस दादा, निश्चितच आपण बघतोय सध्या हनुमान जयंती आहे आणि निश्चितच सर्वांचं आपण स्वागत करतोय. हा विशेष सन्मान या अगोदर निश्चितच आपण बघतोय टीम मालजीपाडा कॅप्टनचा. त्याचा आस्वाद घ्या मित्रांनो. आणि निश्चितच RK मोरवा क्रीडा मंडळातर्फे ही खास भेट तुम्हाला. तर दुसऱ्या बाजूला टीम कोळशेचा देखील आम्ही सन्मान करतोय. इकडे भगवान दादा यांच्या शुभ हस्ते स्वागत आहे आपलं. RK मोरवाच्या माध्यमातून हा सन्मान. धन्यवाद. टॉस जिंकलाय कोळशेतनं आणि निश्चितच त्यांचा निर्णय आहे बॅटिंग करणार ते. क्या बात आहे. चला वळूया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं. 30 चेंडूमध्ये करायच्या 40 धावा. आणि हा विशेष सन्मान भगवानदादा पाटील यांचा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय सचिव आणि चेतन पाटील यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान, तो म्हणजे निश्चितच भगवान पाटील यांचा. प्रत्येक स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त लक्ष देणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच सचिव म्हटलं तर सचिवाची कामगिरी महत्त्वपूर्ण असते आणि भगवानदादा प्रत्येक स्पर्धेमध्ये जातीने लक्ष करतात. धन्यवाद. RK क्रीडा मंडळातर्फे हा त्यांचा विशेष सन्मान. चला वळूया या मॅचच्या दुसऱ्या इनिंग कडे, जिथे करायचे आहेत 30 चेंडूमध्ये 40 धावा. आणि या मॅच मध्ये भारत लक्ष असेल ते म्हणजे गुणेश म्हात्रे यांच्यावर.
मला वाटतं त्यांनी 5 ओव्हर तरी बॅटिंग करायला पाहिजे. काय म्हणशील? करू शकतोय. गुणेश जवळ ती क्षमता आहे. गुणेश 5 ओव्हर बॅटिंग करू शकतोस ना तू? यस करू शकतोय. गुणेश म्हणतो मी करू शकतोय 5 ओव्हर बॅटिंग. संकेतची ती इच्छा आहे. बघूया 5 ओव्हर गुणेश बॅटिंग करतो की काय. थँक्यू संकेतजी पाटील. मग गुणेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर सकाळी पहाटे लवकर उठतोय 5 वाजता. त्यानंतर सराव करतोय. तो देखील एक चांगला क्रिकेटपटू आहे. त्याने त्याच्या मुलाला देखील चांगल्या प्रकारे घडवलंय. मात्र आज राईचा आणखीन एक खेळाडू एन्जॉय करतोय. आज टीम मध्ये तो नाही आहे ना, त्याच्यामुळे त्याची एन्जॉयमेंट सुरू आहे. चला 40चं टार्गेट सेट केलं आहे. ढाके साहेब जेवून घ्या. जेवण अतिशय स्वादिष्ट आहे आणि आमचे मित्र संकेतजी पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील जेवून घ्यायचं. संकेत चला 40 धावांचे टार्गेट सेट केलं आहे. ढाके साहेब यस अन्नपूर्णा काय झालं रे? 40 ना मग चला 40 धावेचं टार्गेट सेट केलाय. मॅच स्टार्ट करा प्लीज. उशीर जास्त करू नका विनंती करतोय. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण 19वी स्पर्धा 19वी स्पर्धा आपण या अर्के क्रीडा संकुलामध्ये खेळत आहोत. 20वी स्पर्धा आपली असेल घोडबंदरचं मैदान. 21वी स्पर्धा असेल आपलं पेनकरपाडा मैदान. 22वी स्पर्धा जम्स बॉन्ड राई आणि 23वी स्पर्धा असेल मालजीपाडा मास्टर्स रजनी स्पर्धा असेल. जवळपास 23 संघांना संधी त्या मालजीपाडा स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. रजनी स्पर्धा प्रकाश झोता ती स्पर्धा ऑर्गनाईज केली जाणार आहे. चला चला काय सुरू आहे बालकुम संघ. आज ज्याप्रमाणे आज घडामोडी मी पाहिल्या बालकुम संघाचे, हे मला देखील एक आश्चर्याचा धक्का बसला की नक्की काय प्लॅनिंग सुरू होती बालकुम संघाची. गणेशसारखा खेळाडू मागे आणला, अजय हजारेसारखा खेळाडू मागे आणला, एक मला कळलं नाही आहे. ते असं वाटलं होतं की मला हे खेळाडू नाही आहेत का, हा प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता. त्यानंतर ज्यावेळेस ते बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर खरोखर आश्चर्याचा धक्का बसला तो. मात्र या मैदानावर बालकुमचा असा खेळाडू आहे ज्यानं अर्धशतक झळकावलं होतं. मास्टर्स क्रिकेट करिअरमधलं पहिलं अर्धशतक मित्रांनो भूषण भोईर माफ करा संतोषजी भोईर यानं झळकावलं होतं. आर के क्रीडा मैदान आहे हे विसरता कामा नये. आणि आज संतोषजी भोईर साहेब देखील या प्लेइंग 11मध्ये आहेत. चला गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर ज्ञानेश्वर मडवी गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह खेळायचं होतं मात्र येस कदाचित बॅटची एज आहे. बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून गेला. अकाउंट ओपन झालंय. खातं उघडले गेलंय. 40 धावा पळकावर आहेत आणि या 40 धावेच्या पाठला करताना मात्र हे अकाउंट ओपन केलंय 1 या धावेनं. जेवून घ्या. बघा जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जेवून घ्या. यस मोहित बघा सगळ्यांची इच्छा असते मला जम्स बॉन्डचा 11वा खेळाडू 12वा खेळाडू व्हायचं आहे. मोहितने ती इच्छा व्यक्त केली की मला 12वा खेळाडू व्हायचं आहे कारण पुढच्या वर्षी त्याला मास्टर्समध्ये खेळायचं आहे जम्स बॉन्ड राई या टीममध्ये. त्याच्यामुळे तो म्हणतो की आता मला 12th मॅचच्या भूमिकेमध्ये मला जायचं आहे. अरे लग्न झालं संपलं. 35 धावा 2. ज्ञानेश्वर मडवी एक्सपिरियन्स गोलंदाज अनुभव भन्नाट आहे. यावेळेस क्लासिकल स्ट्रोक कलात्मक स्ट्रोक खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका अगदी खोदून काढला गेला. 1 धाव मिळेल. संयमी खेळ सुरू आहे. 40 धावेचं एक तुकडा आव्हान असेल कारण हवेचा वेग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे या मैदानावर. ज्याप्रमाणे धावा ज्या चेस होत आहेत मगाशी आपण पहिला तब्बल 59 धावा चेस झाल्या. 65 धावा चेस झाल्या आणि एक चेंडू ठेवून 65 धावा चेस झाल्यात. सरळ बॅटनं साईड स्क्रीनच्या समोर स्ट्रोक खेळला गेलाय.
लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने आला होता, लॉंग ऑनचा फिल्डर देखील चेंडू लाडवण्यासाठी आला होता, मात्र दोघांना बीट करत चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. डीप लॉंग ऑफ मधून गणेश भोईर आले ते, लॉंग ऑन मधून देखील आपण पाहिलं तर विजय आला होता, मात्र दोघांनाही चेंडू अडवता आला नाहीये. एक चांगला स्ट्रोक खेळला गेला. गुणेश वन ऑफ द ग्रेट प्लेअर. चांगली सुरुवात. अनेकदा नक्कीच मी जितूचं नाव घेईल, गुणेशचं मी नाव घेईल, किरणचं मी नाव घेईल. हे जे ओपनर बॅटर राहीनं आतापर्यंत दिलेत ना, एक चांगली सुरुवात, तिघांनीही चांगली सुरुवात राही टीमला करू दिली आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटनं ऑन साईडला खेळला गेले. लॉंग ऑन मधून फिल्डर येईपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावा 1 ने पुढे सरकताना धावा संख्या झाली आहे ती 8 धावा. आज मला वाटते पीके दिसला नाहीये, आज पीके नाहीये, आज प्रफुल्ल नाहीये, आज चेतन नाहीये, आज सुनील नाहीये, आज विजू देखील नाहीत. या कारणाचा कदाचित तंत्रशुद्ध केली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे का, कदाचित असू शकेल. आणि कुठेतरी जी बॅटिंग ऑर्डर म्हणतात ना, एक चांगली बॅटिंग ऑर्डर असते, ती एक चांगली बॅटिंग ऑर्डरमध्ये काही खेळाडू आज कमी आहेत राईस संघामध्ये. आज हनुमान जन्मोत्सव आहे, त्या कारणास्तव कदाचित कुठेतरी यात्रेसाठी गेले असतील, पांझूला गेले असतील कदाचित. मला वाटते भरतच्या सासुरवाडीला आज जत्रा आहे पांझूला, त्याच्यामुळे भारतच्या सासुरवाडीला कदाचित एक खेळाडू गेले असतील. धावा संख्या झाली ती 9. आज पांजूची यात्रा, आज कोळशेची यात्रा आहे, आज मुर्ध्याची यात्रा आहे, उद्या राईची यात्रा आहे. यात्रा करा बसा. चला 9 धावा आल्यात. पहिले षटक संपले. वेळेकडे लक्ष द्या प्लीज. जास्त चर्चा मैदानाच्या आतमध्ये करू नका, विनंती करतोय मी आपणास. चर्चा करण्या इतका वेळ नाहीये आपल्याकडे. न्यू गोलंदाज 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज मिस्टर विजय वैती. या गोलंदाजाला आपण पाहू. आज मी म्हणेल कुठेतरी कैलास भोईर यांचे बंधू मला आज हवे होते, महेश भोईर कॉमेंट्री बॉक्समध्ये. कैलास भोईरसाठी पारितोषिक आलंय खास करून सिद्धिविनायक ग्रुपकडून. कैलास भोईर तुम्ही जर कॅच पकडला तर सिद्धिविनायक ग्रुपचे मेंबर्स विलासदादा पाटील यांच्याकडून एक तुम्हाला खास भेट वस्तू दिली जाईल. धावा झाल्यात त्या 9. चला मॅच बघा, लवकर चालू करा प्लीज, जास्त वेळ जातोय. 40 धावेचा टार्गेट हे सेट केला आहे आणि ते 40 धावेचा पाठला करतोय जेम्स बॉन्ड राईचा संघ. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू अगदी पुढ्यातून टॉस झाला. उसळी घेणारा आपण चेंडू पहिला आदळला गेला, तो अंगावर. लेग बायचा इशारा होतोय पंचांचा. या अवांतर धावेने धावा पुढे सरकताय. टीम राई पोचते ती तब्बल 10 या धावेवर. 40चं आव्हान आहे. अशा प्रकारे जर काही चेंडू डॉट आले वेळेवर आणि काही जर विकेट जर लवकरात लवकर प्रत्येक इंटरव्हल नंतर एखाद्या विकेट जर प्राप्त केली गेली तर कदाचित या 40 धावा देखील महागात पडू शकतील. शॉर्ट बॉल होता विथ द टो. चेंडूला ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर्सनं, मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू होते डॉट. धावा झाले ते 10. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जे काही खेळाडू कमी आहेत ना राहीमध्ये, त्याचा नक्कीच फायदा उचलायला हवा. क्या बात आहे. आणखीन एक चांगला चेंडू. हा देखील चेंडू टॉस होतोय. गुडलेलवरून चेंडू टॉस झाला, बीट केलं ते म्हणजे बॅटर गुणेशला. 2 मात्र जबरदस्त चेंडू हाताळले गेले. मातीचं विकेट आहे आणि या कारणाचा कदाचित तो चेंडू सापडत नाहीये बॅटर्स गुणेश यांना. अप्रतिम गोलंदाजी. अशाच प्रकारे गोलंदाजी हाताळावी लागेल तर कुठेतरी हे 40 धावेचं टार्गेट, एक मोठं टार्गेट राईस संघासमोर तुम्ही दाखवू शकाल. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेळलं गेलं. स्क्वेअर लेग डीप मधून फिल्डर वेगाने आला चेंडूला उचलण्यासाठी. नॉन स्ट्राईक स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला आहे. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये नक्कीच त्या ठिकाणी कमी पडला गेला गुणेश. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज गुणेश या ठिकाणी बाद होतोय, आउट. बघा कधी कधी मी राई टीमच्या अशा काही मॅचेस पाहिल्यात, त्या मॅचेसमध्ये कधी गुणेशला संधी मिळते, कधी किरणला संधी मिळते, तर कधी जितूला संधी मिळते. मात्र ही पहिली मॅच मी पाहतोय की या मॅचमध्ये गुणेशला देखील संधी मिळाली आहे आणि किरणला देखील संधी मिळाली आहे.
धावा झाल्या त्या 11. आतापर्यंत चांगलं षटक 35 वयोगटातील गोलंदाज आणि नो डाऊट आतापर्यंत एक चांगलं षटक या गोलंदाजांना हाताळले आहे. अशाच प्रकारे कंजूस गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. कमीत कमी धावा तुमच्या या ओव्हरमध्ये द्याव्या लागतील तर कुठेतरी नक्कीच या 40 धावेला तुम्ही डिफेन्स करू शकाल. दोन्ही टीमच्या लिस्ट आले ना या मॅच नंतर आयोजकांना विनंती करेल मी की प्लीज आपण पंचांना लंच ब्रेक द्यायचा आहे. प्रशांत वेलकम. विशाल मालजीपाडा मास्टर्स संघ दाखल झालाय. ह्यावेळेस अंधाधुंदी स्ट्रोक मित्र म्हणेल कारण चेंडूवर पूर्ण लक्ष नव्हतं फक्त ती बॅट स्पिन करण्याचं काम केलंय. यावेळेस ही विकेट प्राप्त करतोय गोलंदाज मिस्टर विजय. रुपेशने चांगला कॅच टिपलाय. खेळ संपलाय त्या ठिकाणी मिस्टर बाबूचा म्हणजेच किरण यांचा आउट. क्या बात आहे. आणखीन एक वेगळी प्लॅनिंग सुरू आहे बघा राही संघाची देखील या ठिकाणी. ज्याप्रमाणे बालकुम संघानं नक्कीच मागचे खेळाडू पुढे आणले खेळण्यासाठी त्याप्रमाणे राई संघ देखील तेच काम करतोय. राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सो द टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. प्रथमच बघतोय हा खेळाडू पुढे येतोय खेळण्यासाठी. अनेक खेळाडू आहेत. प्रशांत मातेसारखा खेळाडू आहे. योगेश सारखा खेळाडू त्यांच्यामध्ये अजूनही आहे. जयेश सारखा खेळाडू आहे तरी देखील माझा टीम कॅप्टन यावेळेस पुढे खेळण्यासाठी येतोय. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज. बालकुम मित्रांनो जास्त वेळ जातोय प्लीज. बघा वेळ महत्वाची आहे. आज हनुमान जन्मोत्सव आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला यात्रेला जायचं आहे. त्याच्यामुळे शक्यतो प्लीज वेळ वाचवा. यावेळेस स्कूपचा फटका खेळायचा होता. कलात्मक फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असा हा खेळाडू आहे राकेश. 12 कोण मी ये ना बिंदास. धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. 18 चेंडू 28 धावांची गरज. 18-28 म्हणजे एखादं षटक आणखीन एक चांगलं षटक जर हाताळलं गेलं ना तुषार तर नक्कीच दबाव निर्माण होऊ शकेल जम्प बॉन्ड राई या टीमवर. एखादं चांगलं षटक हाताळायचं आहे तर राई संघाला एखादं चांगलं षटक शोधावं लागेल जास्तीत जास्त धावांचं. तर कुठेतरी नक्कीच ही मॅच रंगात येईल. अगदी मॅच बॅलन्सिंग आहे. असं म्हणणं नाही की मॅच बालकुमच्या बाजूनं आहे की असं देखील म्हणणं नाही की मॅच राईच्या बाजूनं आहे. मात्र सध्याच्या घडीत जे चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसते मैदानावर स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर त्यानुसार कुठेतरी एक बाजू थोडीशी मजबूत आपल्याला बालकुम संघाची पाहायला मिळते. कंपॅरिझन जर पाहिलं आपण दोन्ही टीमचं पाहू शकाल आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून कंपॅरिझन तर जवळपास 2 षटकं ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस बालकुम संघाची धावसंख्या होती ती 13 होती आणि यावेळेस 2 षटकं झालेत आणि राई संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर 12 आहे. हे कंपॅरिझन आहे दोन्ही टीमचं. आतापर्यंत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवल्या जातील आणि दाखवल्या जात आहेत लक्षात ठेवा. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मी मगाशी देखील माहिती दिली की जवळपास वॅगन व्हील अनेक लाईव्ह टेलिकास्ट चॅनल आहेत. मात्र वॅगन व्हील ही सगळ्यात आधी प्रतिक्रिया जर कोणी म्हणजे नवीन संकल्प कोणी आणला असेल तर तो डीबीएन लाईव्हनं आणला. वॅगन व्हील सगळ्यात आधी आणला आणि त्या वॅगन व्हीलला देखील चांगल्या प्रकारे पसंती दिली गेली. आपण वॅगन व्हील देखील पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टवर कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक धावा ह्या काढल्या गेलेल्या आहेत. ह्या डीबीएन लाईव्हची एक खासियत आहे लक्षात ठेवा. त्यामुळे नक्कीच 66,000 सबस्क्रायबर हे डीबीएन लाईव्ह यूट्यूब चॅनलचे आहेत. चला मॅच बघा आता आयोजक थोडेसे स्ट्रिक होत आहेत की वेळ जास्त जातोय. याच्यानंतर मॅचेस आहेत आणि संध्याकाळी सगळ्यांना यात्रेला जायचं देखील आहे. वेळेवर पोचायचं आहे. राजेंद्र राऊत थोडेसे स्ट्रिक होत आहेत की वेळ जास्त जातोय. बघा मी तर म्हणेल की फक्त एकानंच कुठेतरी कॅप्टन बना. 11 जण कॅप्टन बनू नका.
दादा कीपर क्लोज असेल तर चेंडू डॉट होईल, कीपर लांब असेल तर चेंडू डॉट होणार नाही. कुठेही खेळू शकेल, कुठेही खेळू शकतो बॅट्समॅन. नाही नाही नाही, पंच अशोक राऊत सर आणि ईश्वर माची सर, बॅट्समॅन कुठेही जाऊन खेळू शकतो, हे आपल्या मंडळामध्ये नियम आहे. तो अगोदर तो नियम होता, मात्र आपल्या 40+ मध्ये तो नियम नाहीये. यस, कुठेही बॅट्समॅन मागे जाऊन कुठेही खेळू शकतोय. त्याच्यामुळे कुठल्याही काय अडचणी असतील तर आम्हाला जरा आमच्याशी संपर्क साधा. फक्त वेळेकडे लक्ष द्या. चला, मॅच अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. इथून एखादं षटक चांगलं हाताळणं गरजेचं आहे किंवा एखादं षटक मोठं येणं राहीसाठी गरजेचं आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? स्कूपचा फटके, मी म्हटलं ना कलात्मक फटके खेळण्यामध्ये माहीर, हा मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही खासियत आहे राकेश पाटलांची. बघा, दिव्यांग आहेत आणि असा खेळ मी राकेशचा अनेकदा पाहिलाय. काय क्रिकेट खेळलं जातं. आणि मी अगोदर ते म्हटलं होतं की कलात्मक फटके खेळण्यामध्ये माहीर असा खेळाडू आहे राकेश पाटील, टीम कॅप्टन. चौकार येतो, ही चौकारांना धावसंख्या झाली आहे ती तब्बल 16 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भूषण भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. आणि बघा, त्यांना जे क्षेत्ररक्षक हवं आहे तशाप्रमाणे ते क्षेत्ररक्षण लावलं जात आहे या ठिकाणी. खास करून राकेशसाठी आपण जर पाहिलं तर डीप थर्डमॅन डीपला थोडंसं आणला गेला आहे कैलास भोईर यांना. एक स्वीपर कव्हर पॉईंट आहे 30 यार्डच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, अशा प्रकारे क्षेत्ररक्षण खास करून राकेशसाठी लावलं गेलेलं आहे. चांगला चेंडू आहे, यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंच म्हणतायत की चेंडू योग्य आहे. हा चेंडू इथे डॉट. मॅच मध्ये कधी कधी कसं होईल, आपण इझिली घेण्याच्या नादामध्ये कधी कधी आपल्यातून भरपूर चुका होत आहेत. बॅट्समॅनला फॉलो केलंय, गुड बॉल, कौतुक नक्कीच असेल या ठिकाणी. भूषण भोईरनं भरपूर सफल झाला होता खेळण्यासाठी आणि अगदी बॅट्समॅनला फॉलो केलंय. बॅट्समॅनच्या अगदी अंगावर तो मारा केला होता, मात्र या ठिकाणी ही विकेट घेतली आहे का? यस, विकेट प्राप्त केली आहे. रनआउटच्या स्वरूपात राकेश या ठिकाणी बाद होतोय. धावा झाल्यात फळकावर जेम्स बॉन्ड राई या टीमच्या, त्या तब्बल 16 धावा. बघा, सन्माननीय सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब यांच्या मुलीचं लग्न आहे 30 तारखेला, येत्या 30 एप्रिल 2025 रोजी. आणि त्यांच्या वतीनं आगरी समाज सामाजिक संस्थेच्या संपूर्ण पदाधिकारी तसेच या संस्थेच्या माध्यमातून खेळणाऱ्या 23 संघांना आग्रहाचं आमंत्रण आहे लग्नाला या. हल्दी समारंभ 29 तारखेला आहे, तर सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे. सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे. पत्रिका तुम्हाला पोहोचल्या जातील, प्रत्येकाला पत्रिका पोहोचल्या जातील. धावा झाल्या त्या 16. आतापर्यंत चांगलं षटक आपण पाहतो. एक चौकार जरी आला तरी मात्र 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेत ते भूषण भोईरेनं. विक्रमादित्य आहेत आगरी समाज सामाजिक संस्थेचे. क्या बात आहे, चांगला चेंडू जागेवरून पिक करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे नितीन पाटील यांचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, बॅट चांगली स्विंग झाली, मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेलाय. इथे काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, कारण काही खेळाडूंची आज कमतरता आहे, त्याचा फायदा बालकुम संघ उचलू शकेल का या ठिकाणी? धावा झाल्यात त्या 16. चांगला चेंडू आहे, अगदी गोलंदाजाच्या समोर खेळला गेला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं गेलं आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपण पाहतोय भूषण भोईर यांचा. मी म्हटलं होतं की बालकुमला एखादं चांगलं षटक कमीत कमी धावेचं हाताळणं गरजेचं आहे, तर जेम्स बॉन्ड राईसाठी एखादं मोठं षटक राई संघाला शोधावं लागेल. आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूमध्ये भूषण भोईर यांना फक्त आणि फक्त 4 धावा दिलेत. त्याच्यामुळे हे षटक जर म्हणायचं गेलं तर आतापर्यंत 5 चेंडू तर नक्कीच चांगल्या रीतीने हाताळलेत भूषण भोईर यांना.
यस, इथे साऊंड आला अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. पंचांचं बोट देखील उंच गेलंय. शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गेली आहे भूषण भोईरना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर झाल्या आहेत त्या जम्स बॉन्ड राई या टीमच्या 16 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत ते 24. 12 चेंडू 24 धावा. त्यासाठी मी म्हटलं होतं की एखादं कमी धावेचं षटक मॅच मध्ये नक्कीच पलटवार होऊ शकेल. टेन्शन वाढेल, दडपण येईल जम्स बॉन्ड राईस संघावर. मात्र ते चांगलं षटक हाताळलंय भूषण भोईर यानं. आणि त्यानंतर मी हे देखील म्हटलं होतं की एखादं मोठं धावेचं षटक राईस संघाला शोधावं लागेल. आतापर्यंत विकेट गेल्या आहेत राईस संघाच्या त्या 4 धावा फळकावर आहेत त्या 16. येणारे 12 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या 24. चला भावांनो, चर्चा करू नका, वेळ भरपूर वाया गेलाय. चला जत्रेला. बघा आज रायगाव मध्ये हनुमान जन्म, उद्या रायगावात हनुमान जन्मोत्सव नवानिमित्त एक डाव भटाचा हा नाट्य प्रयोग आहे. तर आमच्या पाणजो गावात वाकडी तिकडी हे हा नाट्य प्रयोग आहे. वेलकम मुर्दा मास्टर्स. सर्व मुर्धेकरांचं या ठिकाणी सरस स्वागत. संध्याकाळी जत्रेला या. बरं, गेट समोर गाड्या पार्क करू नका, विनंती करतो. गेट समोर कोणीही गाड्या पार्क करू नका. गेटच्या समोर कोणीही गाड्या पार्क करू नका, विनंती करतोय पुन्हा एकदा. आणि प्लीज मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ जातोय. प्लीज प्लीज प्लीज. वाघवीड 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 निमंत्रण पत्रिका मेघा भाऊ इथे ठेवले ते. नंदू पाटील, गणेश मणेरा. चला चला मॅच स्टार्ट करा मित्रांनो, भरपूर उशीर झालाय. विनंती करतोय प्लीज. चला चला प्लीज. का मॅच थांबले. देवेंद्र शॉर्ट पुलचा फटका आहे. फटका हवेत खेळला गेलाय, मात्र सेफली लँड होईल. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू लँड झाला. डीप मधून कैलास येईपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. थोडासा प्रयत्न करायला हवा होता कैलास भोईरना मित्र म्हणेल. आरामात चेंडूला फील्ड करण्यासाठी आले आणि या वेळेमध्ये मात्र या 2 धाबा इथे पडून काढल्या. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 11 धावा करायच्या आहेत त्या 22. 11 चेंडू 22 धावा. राई वर्सेस बालकुम ही आपण मॅच पाहतो या ठिकाणी. चला वेळेकडे लक्ष द्या, इतकंच म्हणजे जास्त वेळ जातोय. रनवे मध्ये थोडीशी चुकी होताना या ठिकाणी पाहायला मिळते. 11 चेंडू 22 धावा. मोठे फटके खेळावे लागतील. प्रशांत मात्रे आहेत विश्वासू खेळाडू. आतापर्यंत नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच बेस्ट दिला आहे. यावेळेस हा मोठा फटका येतोय. मी म्हटलं विश्वासू खेळाडू स्ट्राईक एंडवर आहे आणि नक्कीच हा एक चांगला फटका प्रशांत मात्रे यांच्या बॅट मधून. 6 धावांचा फटका. षटकार धावा झाल्या त्या म्हणजे तब्बल 24. येणारे चेंडू शिल्लक आहेत 10. धावा करायचे त्या 16. बघा बघा, प्रत्येक चेंडूवर चर्चा करू नका मित्रांनो.
काय झालंय, काय सुरू आहे नक्की मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो? बघा राईट टीम कॅप्टन विचारतात तुम्ही बॉलर का चेंज केला? क्रॅम्प आला त्याला. बघा प्लीज काही गोष्टी जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची असेल तर पंचांना अगोदर ते सूचना करायची प्लीज. बघा देवेंद्र पाटील यांना क्रॅम्प आलाय, त्याच्यामुळे ते बाहेर निघतात आणि त्यांच्या जागेवर महेंद्र भोईर हे मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. फक्त मी इतकीच विनंती करेल की जो वेळ वाया गेलाय तो प्लीज भरून काढा. आता मात्र कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका, विनंती करतोय. 10 चेंडू 16 धावांची गरज. प्रशांतच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, थोडासा उशीर झालाय. जवळपास 5व्या क्रमांकावर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येतोय. मात्र राकेशला मी प्रथमच पाहिलं की कुठेतरी पुढे आला खेळण्यासाठी आणि खूप एक चांगला कलात्मक त्याने स्ट्रोक खेळला. चौकार देखील राकेशच्या बॅटमधून आपण पाहिलाय. 10 चेंडू 16 धावांची गरज. एक मोठा फटका हवाय राईस संघाला, तर इथून मात्र एखादी विकेट ही शोधावी लागेल, ती म्हणजेच बालकोम टीमला. बघा बघा काय प्रत्येक भरपूर वेळ सुरू आहे. चला गोलंदाज तयार. अजय हजारे येत आहेत गोलंदाजी. शॉर्ट बॉल, यावेळेस पुलचा फटका अँड सक्सेसफुल फटका. प्रशांत मात्रे ऑन फायर. हा येतोय बिग शॉट, षटकार. आता समीकरण बदललं. त्यासाठी म्हटलं ना की राईस संघाला वापसी करायची असेल तर एखादा मोठा फटका आणि बालकोम संघाला वापसी करायची असेल तर प्रशांत मात्रे यांची विकेट शोधावी लागेल. इथे मॅच बदलले, समीकरण बदलले गेले आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत ते फक्त आणि फक्त 9 आणि धावा करायचे ते 10 धावा. 9 चेंडू 10 धावांची गरज. प्रशांत मात्रे यावेळेस देखील आपल्या केला होता. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आदळला गेला तो अंगावर. चेंडू ते डॉट. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत त्या 10 धावा. आठ चेंडू 10 धावांची गरज. अजय हजारे देवेंद्र पाटील यांच्या जागी आणलं गेलंय. देवेंद्र पाटलांना जवळपास क्रॅम्प आला होता. हा देखील चेंडू मिस केलाय. शेवटचा चेंडू बाकी असेल या ओव्हर मधील. हा देखील चेंडू जर मिस झाला तर नक्कीच 6 चेंडू 10 धावा एक नक्कीच
एक चांगली लढत पाहायला मिळू शकेल त्यासाठी मात्र ते प्रयत्न सुरू आहेत. 2 चेंडू मात्र अतिशय जबरदस्तरित्या हाताळले गेले. एक चांगली लाईन त्यांनी लेंथ आपण पाहिली, शॉर्ट बॉल आपण पाहिले आपण आणि वेग थोडासा कमी केला होता. या कारणास्तव ते चेंडू व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही प्रशांत म्हात्रे यांना. चांगली गोलंदाजी अजय हजारे मार्फत. शॉर्ट बॉल होता आडव्या बॅटनं स्क्वेअर मध्ये चेंडूला खेळल्या गेल्या. डीप स्क्वेअरला रिजन मधून फिल्डर येईपर्यंत सिंगल कंप्लीट केला गेलाय. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या 9. 6 चेंडू 9 धावा. कोण असेल तो गोलंदाज? कैलास मॅजिकल गोलंदाज यूज केला जाईल का कैलास भोईर? कारण मॅजिकल गोलंदाज आहेत. कारण कैलास भोईरने टोपी फिरवली त्याच्यामध्ये कैलास भोईरच गोलंदाजी करण्यासाठी कदाचित येतील. कदाचित एक कैलास भोईरने ज्याप्रमाणे टोपी फिरवली त्याप्रमाणे बालकुम संघाचा लक देखील या ठिकाणी फिरेल का? फिरकीचा गोलंदाज आहे कैलास भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. ओवळ्याचं मैदान आठवावं लागेल कैलास भोईर यांना. वाघवी टीमच्या अगेन्स्ट कशा प्रकारे गोलंदाजी केली होती ती गोलंदाजी करावी लागेल. समोर आहे तितक्याच ताकदीचा फलंदाज प्रशांत म्हात्रे. त्यावेळेस समोर होता गणेश मणेरा आणि गणेश मणेरा यांना जवळपास काही चेंडू डॉट केले होते कैलास भोईर यांना. तर कैलास तुझ्यासाठी पारितोषिक आले सिद्धिविनायक ग्रुप आणि खास विलास पाटील कासार वडवली शेंडोबा 40+ मास्टर्स यांच्याकडून तुझ्यासाठी पारितोषिक आल्या. प्रत्येक विकेटसाठी तुला एक गिफ्ट दिलं जाईल. पहिला चेंडू फटका फसलाय मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. बघा इथे जर फिल्डर असतात तर कदाचित मी तर म्हणेल हा कॅच होऊ शकला असता. मात्र संधी निर्माण केली होती कैलास भोईरनं. या संधीचं सोनं करता आला नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. 5 चेंडू धावा करायचे आहेत त्या 5. बघा कैलास तुम्ही जरी मॅच जिंकवली तर तुम्हाला 1000 रुपये दिले जातील मेघनाथ घर त्यांच्याकडून. हो चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. आता चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायच्या आहेत त्या 5. कैलासनं मॅच जिंकून दिली तर मेघनाथ घर त्यांच्याकडून 1000 रुपये. कैलासनं विकेट प्राप्त केली तर नक्कीच गिफ्ट आहे. विलास पाटील कासार वडवली शेंडोबा 40+. भरपूर पारितोषिक आहेत. तर इथे मात्र कुठेतरी सेन्सेबल क्रिकेट खेळावं लागणार आहे. इथे देखील फटका फसलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच अतिशय जवळ आले आहे. क्रुशियल कंडिशन मध्ये आपण मॅच पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत ते 3. धावा करायच्या आहेत त्या 4. विकेट देखील आपण चेक करूया. दोन्ही टीमच्या विकेट चेक करूया. जवळपास बालकुम संघाच्या विकेट आहेत त्या 8 आणि राई संघाच्या विकेट आहेत त्या 4. 3 चेंडू 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावांची गरज. कैलास भोईर मी म्हटलं ना मॅजिकल गोलंदाज आहेत. टीम कॅप्टन आहेत. रमाकांत भोईरनं मॅजिक दाखवली होती. राई संघाच्या अगेन्स्ट टीम कॅप्टन होते मिर्याचे. फटका इथे फसलाय आणि ते यस गडीबाद. अडचणी वाढल्यात राई संघाच्या. मॅच मध्ये पुनरागमन केलंय बालकुम या टीमनं. जी जो मी म्हणेन कारनामा मीरा मास्टर्स टीमचे कॅप्टन रमाकांत भोईर यांना केला होता अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या त्या मैदानावर जेम्स बॉन्ड राई टीमच्या अगेन्स्ट. तो कारनामा कैलास भोईर जेम्स बॉन्ड टीमच्या अगेन्स्ट या मोरव्याच्या मैदानावर करतील का? अगदी आता मात्र श्वास जो आहे तो अगदी गळ्यावर येऊन अडकलाय. आता टेन्शन वाढलंय. ही विकेट खूप महत्वपूर्ण होती. 2 चेंडू शिल्लक आहे. धावा करायचे 4. हा चेंडू खूप निर्णायक असेल. बघा ज्याप्रमाणे अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर जो सामना सुरू होता तशाच प्रकारे या ठिकाणी देखील तशाच प्रकारे सामना सुरू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय हंसराज. 2 चेंडू 4 धावा. मॅच विन केली तर मेघनाथ घरात यांच्याकडून 1000 रुपये.
कैलासनं आणि एक आणखीन पारितोषिक आलंय. बघूया हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल या मॅच साठी. इथे कदाचित मंगळ विकेटचा प्रयत्न केला गेला कैलास भोईर यांच्याकडून. स्ट्राईक हवी आहे प्रशांत म्हात्रे यांना आणि तिथे मंगळ विकेटचा प्रयत्न केला गेला होता. बघा जरा किपर कडे लक्ष द्या कैलास भोईर. घाई कितकी घाई तुम्हाला. फटका यावेळेस देखील हवेत खेळला गेलाय. गणेश 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 नाहीये. कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. बघा सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. तो जर कॅच गणेशनं पकडला असता तर कंपल्सरी 3 धावा या कराव्या लागल्या असत्या राई संघाला. आणि इथे मात्र विकेटच्या बेनिफिटवर ही मॅच नक्कीच जिंकले जम्स वन राई टीमनं. तो कॅच सोडला नाहीये तर ती मॅच सोडली गणेश भोईरनं. आता क्लिअर विजयासाठी एका धावीची गरज आहे. मात्र विकेटच्या बेनिफिटवर मॅच जिंकले. बघा 40 धावा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जम्स वन राई संघ समोर खेळतोय सध्याच्या घडीला रँकिंग क्रमांक 2चा संघ आणि त्या रँकिंग क्रमांक 2च्या संघाला 40 धावेसाठी थांबवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. 1 बाउन्स आउट ऑफ द रूप. चौकार 4 धावा. चौकारांना मॅच फिनिश करतायत प्रशांत म्हात्रे. मात्र काय मी म्हणेल खेळ पाहिला मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी वेल कैलास भोईर. अक्षरशः तो श्वास आहे राकेश पाटलांचा तो घशावर येऊन अडकला होता, गळ्यावर येऊन अडकला होता की काय घडेल. 50चा गोलंदाज आणि याच 50च्या गोलंदाजानं अवर लेडी ऑफ नाझरच्या मैदानात काय केलं होतं राकेश भोईर हे देखील विसरू नका. मात्र काय गोलंदाजी केलंय. वेल डन कैलास भोईर. जरी तुम्ही पराभूत झालात मात्र अप्रतिम क्रिकेट तुम्ही प्रेक्षकांना दाखवलं त्याबद्दल तुमचं खऱ्या अर्थानं विशेष आभार. आणि या चला वळूया आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर नितीन पाटील मॅन ऑफ द मॅच. काय मॅच झाली, खरोखरच जबरदस्त मॅच झाली. भूषण भोईर साहेब जरी पराभूत झालात तुम्ही तरी मात्र अफलातून मॅच झाली.